आपली ओळख या पैठणीमागे कुठेतरी दडलेली आहे. त्यामुळे पैठणीचे खूप महत्त्व महाराष्ट्रात नाही देशात आहे. आणि त्या हँडलूम दिवशी माननीय प्रधानमंत्री, माननीय सोनियाजी, माननीय खडगेजी यांची मी भेट घेतली. त्यांना सगळ्यांनाच पैठणीचा स्टॉल द्यायची मला संधी मिळाली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक वीवरचं कौतुक करण्याचा आमच्या सगळ्यांचा एक छोटासा प्रयत्न होता. वेगळ्या काही विषयावरती चर्चा झाली का, म्हणजे ते सोडून इतर? हो, अर्थातच माननीय प्रधानमंत्र्यांची त्यांनी वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि 3-4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक तर देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन या कमिटीवर मी आता काम करते, त्याच्यावर सविस्तर चर्चा. त्यानंतर इन्कम टॅक्सचं एक बिल आत्ताच सिलेक्ट कमिटीचं ते पूर्ण झालेलं आहे. अशा अनेक ह्या सगळ्या जे महत्त्वाचे प्रश्न आव्हानं आज देशासमोर आहेत, राज्यासमोर आहेत. शेतकरी असतील, कष्ट करणारे असतील, वीवर्सचे इश्यू, हँडलूमचे इश्यू, या सगळ्यांवर सविस्तर मार्गदर्शन माननीय प्रधानमंत्री पुढे काय घेणार. ऑपरेशन सिंदूरमध्ये डेलिगेशनमध्ये तुमचा सहभाग होता, या संदर्भात काही चर्चा झाली? नाही, अर्थातच माननीय प्रधानमंत्र्यांना आम्ही ब्रीफिंग जेव्हा डिब्रीफिंगसाठी आम्हाला बोलवलं होतं तेव्हा मी एक सविस्तर नोट ही आमच्या सगळ्या कमिटीनी माननीय प्रधानमंत्र्यांना दिली होती. त्याच्यावरही अर्थातच सविस्तर चर्चा झाली. मी ऐकायला मिळतं की पंतप्रधान तुम्हाला म्हणतात की कॅबिनेटमध्ये असायला हवं तुम्ही त्यांच्या, नाही, अशी कुठलीही राजकीय कुठलीही चर्चा काल माननीय प्रधानमंत्र्यांबरोबर झाली नाही. माननीय प्रधानमंत्र्यांनी जी संधी मला ऑपरेशन सिंदूरमध्ये दिली त्याबद्दल आभार तर मानणारच पाहिजेत. ते मी माझ्या पार्लमेंटच्या भाषणातही बोललेले आहे. पण त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरमधल्या काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या जे माझं नैतिक जबाबदारी होती की माननीय प्रधानमंत्र्यांच्या कानावर घालाव्या. त्याच्यावर ते सगळं. आणि अर्थातच मी काल आदरणीय प्रधानमंत्र्यांना त्याचाही उल्लेख केला. हा माननीय प्रधानमंत्र्यांचा मोठेपणा आहे की दरवेळीच त्यांना कधी आम्ही कुठेही भेटलो तरी ते आवर्जून आदरणीय पवारसाहेबांबद्दल विचारतात. नवीन आदरणीय पवारसाहेब जे आर्टिफिशियल कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जे बारामतीत काम चाललं आहे त्याच्याबद्दल नेहमीच प्रधानमंत्र्यांना उत्सुकता असते. आणि नवीन काय साहेब करत असतील तर त्याची माहिती ते आवर्जून प्रेमाने विचारपूस नेहमीच करतात. काल आपण राहुल गांधींच्या डिनरला गेले होते, तिथे एक भारतीय जनता पक्षाने आणि शिवसेनेने देखील आरोप केला आहे की उद्धव ठाकरेंचा अपमान झाला, त्यांना शेवटच्या रांगेमध्ये बसवलं. हास्यास्पद आहे, अगदीच बालिश आरोप आहे. इन्फॉर्मल गेट टुगेदर होता, कोणी कुठेही बसलं होतं. मग असं म्हणू का अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रोमध्ये बसले, आदरणीय पवारसाहेब 3ऱ्या का 4थ्या रोमध्ये. असं काही बसण्याची सिस्टम नव्हती. तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता. आम्हाला सहकुटुंब आम्हाला एकत्र जेवण्यासाठी बोलवलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यात एक प्रेझेंटेशन होतं, ज्याला जिथे वाटलं तिथे तो बसला. तो काय सरकारी कार्यक्रम नव्हता, तो घरगुती कार्यक्रम होता. आता घरगुती कार्यक्रम तुम्ही जेव्हा घरात बसता तेव्हा एकामेकाला विचारून बसता की ही तुझी जागा, ही तुझी जागा, असं नसतं. ती एक कार्यक्रम होता. आणि मला विचाराल तर उद्धवजी सगळ्यात चांगल्या सीटमध्ये बसले होते, कारण का त्या स्क्रीनपासून अंतर ठेवून बरोबर मधली सीट उद्धवजींची होती. त्याच्यामुळे उद्धवजी सगळ्यात चांगल्या जागेवर बसले होते, कारण का त्यांना व्यवस्थित तो स्क्रीन दिसत होता. अगदी फर्स्ट रोवाल्यांना तो स्क्रीन असा अगदी जवळ. आता तुम्ही बसताना सिनेमा बघायला जाताना मग तुम्ही स्टॉल्समध्ये बसता का बॅल्कनीत बसता? तिकीट कुठलं महाग असतं, पुढचं का मागचं? सिनेमा जेव्हा स्क्रीन असतो तेव्हा कुठलं तिकीट घेता? हाऊसफुल असेल तरच फर्स्ट रो, नाही तर मागूनच स्क्रीन बघता ना. त्याच्यामुळे मला विचाराल तर कदाचित ज्यांनी आरोप केला आहे त्यांनी कधी थिएटर सिनेमा पाहिला नसेल, बिचारायला त्याला माहिती नसेल की जेव्हा आपण स्क्रीन बघतो तेव्हा तेवढंच अंतर ठेवणंच योग्य असतं आणि प्रोटोकॉलप्रमाणे नव्हतं. आणि जो सिनेमा बघतो त्यातली सगळ्यात मागातली लाईन मिनी ते थिएटर असतं ना, हे मिनी थिएटरसारखं होतं. ती लास्ट लाईनच सगळ्यात महत्त्वाची असते. काल राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणूक आयोगावर त्या आरोप केलेले होते आणि तेच मुद्दे कालच्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी पुन्हा मांडले. हो, अर्थातच, कारण का जी प्रेस त्यांनी केली त्याची सविस्तर माहिती आदरणीय पवारसाहेब गेल्या पहिल्यांदा तेच म्हणाले की आम्हाला प्रेझेंटेशन बघायचं आहे. तर ते प्रेझेंटेशन सविस्तर राहुलजींनी आधीच तयारी करून ठेवली होती. सविस्तर आम्हाला ते प्रेझेंटेशन दाखवलं, त्यातले कागदपत्र दाखवले आणि जे काय आरोप प्रत्यारोप झालेत मला वाटतं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर त्या गोष्टी आहेत. असं एकूण सगळं मीडिया माध्यम आणि राहुलजींनी जे दाखवलं आम्हाला त्याच्यात दिसतंय. काही सजेशन दिले त्या ठिकाणी? नाही, अनेक लोकांनी सजेशन्स काही दिले. ते एक अंतर्गत आमची इंटरनल मीटिंग होती. ते पुढे आता त्याची माझं म्हणणं आहे की कोणाचंही इलेक्शन, माझंही असू दे,
भगरे सरांचा असू दे, आमच्या सगळ्यांची इलेक्शन्स ही लोकशाही पद्धतीने पारदर्शकपणे कोणीही कॉपी करून पास होऊ नये. आम्ही होऊ नये. सर तर शिक्षक आहेत, ते तर सगळ्यात विरोधी आहेत त्याच्यामुळे कोणीही कुठलाही पेपर देताना तो कॉपी न करताच करावा, मग तो शाळेतला असू दे किंवा आपल्या लोकशाहीचा असू दे. बरोबर आहे की नाही? काल एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने आरोप लगावला, एक मिनिट सगळ्यांचे प्रश्नाला उत्तर. काल जसं आपण म्हणता की राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी सगळे मुद्दे मांडले, त्याच मुद्द्यावरती एकनाथ शिंदे काल दिल्लीत होते. त्यांनी थेट राहुल गांधींना आरोप केला की राहुल गांधी हे खोटं बोलताय आणि सोबतच देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले की त्यांच्या नाही, ठीक आहे ना. चिपच गायब झालेली आहे. नाही हे बघा, प्रति लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. माझं म्हणणं आहे इलेक्शन कमिशनला उत्तर देऊ द्या ना. आरोप तर वैयक्तिक कुणावर नाही आहे, ना माझ्यावर आहे, ना ह्यांच्यावर आहे, ना कुणावर आहे. ती त्या यंत्रणेवर आहे. आपण पर्सनल कशाला घ्यायचं? कोणीच पर्सनल घ्यायची गरज नाही ना. भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इलेक्शन कमिशन ही एक इंडिपेंडंट बॉडी आहे. करेक्ट. जर इंडिपेंडंट बॉडी असेल तर बाकीच्यांनी त्यांना डिफेंड करायची गरज नाही. सक्षम आहेत ना ते स्वतःला डिफेंड करायला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुमची भेट झाली, त्याच्यामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारासंदर्भात काही चर्चा झाली? एकतर मी तुम्हाला सांगू, जेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण भेटतो कुठल्याही, ती एक जबाबदारीची मीटिंग असते. देशाचे प्रधानमंत्री येते, त्याच्यामुळे अर्थातच आपण विनम्रपणे त्यांच्याशीच बोललं पाहिजे. आणि ते त्या मीटिंगमध्ये जी जी चर्चा झाली ती मी तुम्हाला पारदर्शकपणे सांगितलेली आहे. एकनाथ खडसे पार पडली, त्या बैठकीमध्ये देखील राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपासंदर्भात चर्चा झाली. संसदेमध्ये चर्चा करण्याचा प्रश्न आल्यानंतर ते म्हणतायत की आज स्वायत्त संस्था निवडणूक आहेत, त्यामुळे संसदेमध्ये चर्चा होणार नाही. त्याची एक वेगळी ऑर्डर आहे जी जयराम रमेशांनी सगळ्या तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही सगळ्यांनाकडे ती ऑर्डर असेल की पार्लमेंटमध्ये कुठल्याही विषयावर चर्चा होऊ शकते. एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुणेरी पार्टी प्रकरणी अटक केल्याच्या नंतर आता महिला आयोग देखील यामध्ये उतरल्याचं बघायला मिळतं. रुपाली चाकणकरांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दावा केला आहे की जो मोबाईल प्रांजल खिवलकर यांचा सापडलेला होता त्यामध्ये मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत, काही फोटोज आहेत, अशा पद्धतीचा दावा त्यांनी केलेला. ह्याच्यात दोन भाग आहेत. एक तर रोहिणीताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. रोहिणीताईंचा नवऱ्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही. आता तुम्ही रिपोर्टर आहात, तुमच्या बायकोच्या मोबाईलचा ना तुमच्या या चॅनलचा काय संबंध? त्याच्यामुळे एकतर मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात बोलत नाही, ते माझं राजकारण नाही. पातळी सोडून मी राजकारण केलं नाही आणि करणारी नाही. आणि कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय होतं त्याचा माझा खरंच काही संबंध नाही. हा पहिला मुद्दा, हा पहिला भाग झाला. दुसरा भाग झाला की हे मी एक जेनरिक स्टेटमेंट करते, हे कुणालाही उद्देशून नाही. दाखवणार असाल तर पुरं माझं स्टेटमेंट दाखवा. मी तुम्हाला फक्त पॉलिसी सांगते. ह्या देशामध्ये राईट टू प्रायव्हसी हा सुप्रीम कोर्टाचा आणि पार्लमेंटचा कायदा आहे. आणि त्या कायद्याप्रमाणे कुणाचाही मोबाईल, म्हणजे तुमचा, माझा, तुमच्या कॅमेरामॅनचा, भगरे सरांचा, यांचा, हा जर पोलिसांनी घेतला तर तो फक्त कोर्टाला दाखवू शकतो, कुठल्या व्यक्तीला दाखवू शकत नाही. हा देशाचा आणि सरकारचा कायदा आहे. आणि तो दाखवला, बाहेर लीक केला तर तो गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे. मी काय म्हणत नाही, मी डिफेंडही करत नाही. काय करायचं ते सरकार आहेत, त्याच्यामुळे ते काय करायचं नाही करायचं, नियमाप्रमाणे चालायचं, संविधानाप्रमाणे चालायचं का नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी दोन वेगळे मुद्दे तुम्हाला सांगते. पहिला, प्लीज समजून घ्या मी काय म्हणते ते. पहिला मुद्दा, त्याचा एक भाग असा की आमच्या पक्षामधले जे आमचे मेंबर्स आहेत त्यांची सगळी जबाबदारी सुप्रिया सुळे घेते, चांगल्या आणि वाईट सगळ्याची. त्यांचं कुटुंब काय करतं. आता सदानंद सुळेंनी जर सरकारचं मध्ये काही गडबड केली तर हो मी जबाबदार आहे, पण आमच्या दैनंदिन आयुष्यात सदानंद सुळे काय करतात ह्याचा माझा ना पक्षाचा ना कुणाचा काही संबंध नाही. हे आम्हाला असं वाटतं. हे प्रत्येकाचं आहे. तुमचा हे प्रोफेशनल हे आहे. आम्ही प्रोफेशनल काम करतो. आम्ही कुणाच्या कुटुंबात जाऊन काही बोलत नाही, कधी बोलणारी नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग पुन्हा मी समजून सांगते की या देशामध्ये, म्हणजे मीही समोरच्या बाजूला असले आणि तुमचा मोबाईल पोलीस यंत्रणेने घेतला आणि मी जरी सरकारमध्ये असले तरी तो मोबाईल मला दाखवायचा सरकारला अधिकार नाही. राईट टू प्रायव्हसी केस असेल तर त्याचा अधिकार फक्त आणि फक्त पोलीस यंत्रणे आणि कोर्टाला आहे. तो बाहेर कोणालाही दाखवायचा अधिकार हे मी म्हणत नाही आहे, हे सुप्रीम कोर्ट आणि या देशाचं पार्लमेंट आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे. राईट टू प्रायव्हसी हे संविधानात आहे. जर
त्याचा गैरवापर होत असेल तर हे दुर्दैवी आहे आणि हे संविधानाच्या, सुप्रीम कोर्टाच्या आणि पार्लमेंटच्या कायद्याच्या विरोधात आहे असं. आणि हे तुम्ही मी म्हणत नाहीये, हे वकिलांची लाईन आहे. म्हणजे मी त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांविरुद्ध रुपाली चाकणकरांच्या विरुद्ध कारवाई होण्याची गरज आहे का? ते नाही मला माहिती. मला कसं माहिती असेल? हे सरकारने ठरवावं ना. आता सरकारने तो निर्णय घेतला पाहिजे. मी कसं सांगणार? देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री आहेत. त्यांना माझ्यापेक्षा जास्त संविधान माहितीचे आहे. स्वतः वकील आहेत, राईट? मग संविधान, सुप्रीम कोर्ट, नियम, कायदे त्यांना आमच्यापेक्षा अनुभव जास्त आहे. 5-6 वर्ष महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री राहिलेत, तर माझ्यापेक्षा त्यांना ह्या गोष्टी नक्कीच जास्त माहिती आहेत ना. ताई, संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. आता महायुतीचे नेते असं म्हणतात की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम्हाला राजीनामा घ्यायचा सांगितला नव्हता, आम्ही जनभावनेचा आदर करून हा राजीनामा घेतला. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, मी कसं सांगणार? तरी 15 दिवसात इंडिया आघाडी संतोष देशमुख यांची हत्या झाली, आंधळे अजूनही फरार आहे आणि आता ते सांगतायत की आम्ही जनभावनेचा विचार केला, केंद्राचा कुठलाही दबाव नाही. हे बघा, काय माझा काही संबंध नाही या सगळ्या तुमच्या प्रश्नाशी. पण संतोष भाऊ आणि महादेव मुंडे ह्या दोघांची जी क्रूर हत्या झाली, त्यांचा कोण जो आका असेल त्याचा माझा काही संबंध नाही. ह्या दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त करणारा जी कोणी व्यक्ती असेल, आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे राजकारण बाजूला ठेवून, की त्या दोन्ही कुटुंबाला आणि असे असंख्य कुटुंब ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहू आणि प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळवून द्यायची जबाबदारी आम्ही घेतो. काही काल इंडिया आघाडीची एकीकडे बैठक झाली, बैठकीत सगळे एकत्र बघायला मिळाले. पण प्रकाश आंबेडकरांनी दावा केला की 15 दिवसांमध्ये इंडिया आघाडीबाबत एक वेगळी बातमी बघायला मिळेल, कारण शरद पवार साहेब हेच भारतीय जनता पार्टीचे हस्तक आहेत, अशा पद्धतीचा आरोप आणि दावा त्यांनी केला. ही लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना. लोकशाहीमध्ये सगळेच बोलतात, त्यांना अधिकार आहे बोलायचा.